आज आपल्याला सांस्कृतिक मानवंदना दिली जाते इतक्या वर्षांचा आपला प्रवास आहे. हो. कसं वाटतंय आणि हे सगळे परफॉर्मन्स बघून सगळे आपल्यासाठी या ठिकाणी आलेले बघून रसिक आलेले आहेत एवढे बघून कसं वाटतंय? फारच आनंद होतोय. खरं म्हणजे ही संकल्पना ज्याच्या डोक्यातनं निघाली तो आमचा आकाश भडसावळे. त्यांनी माझ्या डोक्यावर बसून हे सगळं करून घेतलं. माझ्या मनात नव्हतं, कारण मॅनपॉवर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांनी ही टीम जमवली आणि हिरिरीनं पुढे झाला आणि धडाडीनं ही गोष्ट केली जी अतिशय अवघड आहे. आत्ताच्या या काळामध्ये लोकांना एकत्र करणं, लोकांना बोलावणं, त्यांना समजून सांगणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांच्यासमोर संकल्पना मांडणं, म्हणजे तरुण पिढीतल्या या मुलांना ही संकल्पना आपल्या टीमसमोर मांडली, त्याचा नीट आराखडा तयार केला आणि लोकांना विनामूल्य दाखवण्याचं धाडस जर केलं असेल तर ते आमच्या आकाश भडसावळेनंच केलं. म्हणजे त्यांनी केलं म्हणूनच हे झालं. अन्यथा मी रंगमंचावरची मी स्वतःला कॉमन मॅन समजते. म्हणजे एक साधारण कलाकार आहे. माझ्या हातून जे काय झालं ते मी केलं का नाही मला माहीत नाही, परंतु ज्या रंगभूमीवर मी पाऊल टाकलं त्या रंगभूमीनं माझ्याकडनं करून घेतलं असं मी म्हणते. त्यामुळे त्याचं क्रेडिट मी स्वतःकडे घेत नाही, कारण मी स्वतः काहीच केलं नाही. माझ्याबरोबरीची ही जी माणसं आहेत, जी आत्तापर्यंत या क्षणापर्यंत जे माझ्याबरोबर आहेत, त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आणि म्हणूनच हा इतक्या वर्षाचा प्रवास सुखकर झाला असं म्हणायला हरकत नाही. पद्मश्री नंतर इतका मोठा सोहळा आज होतोय. हो. तर या सोहळ्याबद्दल किती म्हणजे इतक्या दिवसांपासून तुम्हाला माहिती होतं की होणार आहे? हो. आज ज्यावेळी सोहळा रंगताना दिसतो, आता सोहळा सुरू झालाय, हो, अजून बाकी आहे बरेचसे. बरोबर. पण आता कसं वाटतं सगळे लोक जेव्हा? खूप छान वाटतंय. म्हणजे जी लोक आली आहेत, माणसं आली आहेत, याच्यावरून मला खात्री झाली की खरंच आयुष्यात मी काहीतरी केलं आहे. नक्कीच माझ्या हातून चांगलं काहीतरी घडलं आहे. त्याच्याशिवाय ही प्रेम करणारी माणसं आपल्या अवतीभोवती गोळा झाली नाहीत. कसं आहे की रसिकांचं नातं हे मनानं जोडलं गेलेलं असतं. आपण जे काही काम करतो त्यांच्यासमोर आणि ते जे काही आपलं पाहतात त्यामध्ये ते चांगलं आणि वाईट असं ते ठरवतात, हे आपण नाही ठरवत. त्यामुळे त्यांनी जे ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं त्यांनी इतकी वर्ष मला सहन केलं आहे. 70 वर्ष एखाद्या माणसाला सहन करणं हे खायचं काम नाही आहे. म्हणजे 5 ते 6 पिढ्या, मागची पिढी, मधली पिढी आणि आत्ताची पिढीसुद्धा. म्हणजे आत्ताची पिढीसुद्धा माझ्यावर काम करते आणि अतिशय हुशार पिढी आहे. 100% प्रामाणिकपणेनं काम करते आणि मला खूप आनंद वाटतो. मला हाच आनंद आहे की हे होईल का नाही ही मी साशंक होते की इथपर्यंत कसं पोचायचं. पुस्तक प्रकाशन, मुखपृष्ठ प्रकाशन, त्याचं अनावरण, बऱ्याच गोष्टी होत्या. या काही छोट्या गोष्टी नाही आहेत. याला मनुष्यबळ लागतं आणि मुख्य म्हणजे कन्व्हिन्सिंग नेचर लागतो. तो आमच्या आकाशचा आहे. उत्तम दिग्दर्शक, उत्तम नट, उत्तम ऑर्गनायझर जी आता गरज आहे. तर खरं म्हणजे आमच्यासारख्या लोकांना आमच्यासाठी प्रेमाची माणसं गोळा करून त्यांना रंगमंचावर उभं करून त्यांचा सत्कार करून त्यांनी काय केलं हे लोकांना सांगायचं, हे आजच्या पिढीचं असणारं धाडस मला अतिशय कौतुकास्पद वाटतं. आणि म्हणून मी आकाशचं कौतुक करते की तो आमचाच आहे. प्रत्येक वेळेला रक्ताचंच नातं असावं लागतं असं नाही. काही वेळेला नाती जोडली गेलेली असतात, काही मनानं असतात, काही कामानं असतात, काही कर्तृत्वानं असतात. त्यामुळे रंगमंचावरची आत्ता पिढीची माझ्याबरोबर काम करणारी ही सगळी मुलं आहेत, ही मुलंच आहेत असं म्हणायला पाहिजे. आणि ह्यांनी पुढं होऊन हे सगळं काम केलं आहे. रसिकांना काय सांगाल? रसिकांना हेच सांगेन, मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की आत्तापर्यंत माझी सेवा आपण रुजू करून घेतली आहे. मला जो काही पुरस्कार मिळाला आहे त्या अनुषंगानं मला असं वाटतं की इथून पुढे मला जर चांगली कामं करण्याची संधी मिळाली तर मी अगदी 100% चांगल्यातलं चांगलं काम करणं हे आता माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला पार पाडली पाहिजे. फक्त मला योग्य संधी मिळाली पाहिजे एवढीच इच्छा आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.